TCS धर्मांतर प्रकरणामध्ये निदा खान ही मुख्य आरोपी मानली गेली होती। ती मुख्य आरोपीला 4 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन तसेच 2 दिवसीय ऑपरेशन वापरून त्या ठिकाणी तिला अटक करण्यात आली। त्यामध्ये मतीन पटेल या देखील नगरसेवकाचा सहभाग असल्याचं देखील यावेळेस सांगण्यात आलं। त्या मतीन पटेल याला देखील त्यावेळेस आरोपी करण्यात आलं। निदा खान हिला कोर्टामध्ये नाशिक येथील न्यायालयीन कोर्टामध्ये हजर केल्यानंतर न्यायालयाने तिला 4 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली होती। 4 दिवसाच्या पोलीस कस्टडीनंतर ती पोलीस कस्टडी संपल्यानंतर आज निदा खान हिला न्यायालयात पुन्हा हजर करण्यात आलं होतं। न्यायालयात हजर केल्यानंतर तिला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। निदा खान हिच्यावरती जे 9 आरोप आहे त्यामध्ये एक पहिला आरोप जो नाशिक रोड देवळाली येथे पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेला होता। देवळाली पोलीस स्टेशन येथे जो गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आज या न्यायालयात जी सुनावणी झालेली आहे त्यानंतर तिला 14 दिवसाची पोलीस कस्टडी न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। ह्या न्यायालयीन कोठडीनंतर आता निदा खान हिला पुन्हा पोलीस कस्टडी देखील मागण्याची शक्यता आहे। तिला पुन्हा पोलीस कस्टडी मागून देखील SIT कडून पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणार आहे। सदरील हे जर प्रकरण बघितलं तर यामध्ये निदा खान हिचं ज्या आर्थिक व्यवहाराचं कनेक्शन आहे हे त्याच्यात बघण्यात येणार आहे। इतरही कनेक्शन जे आहे ते देखील त्याच्यात बघण्यात येणार आहे। निदा खान हिचा मोबाईल ताब्यात घेण्यात आलेला आहे। ती ज्या गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी होते तिचं लोकेशन असेल, जो डाटा असेल, कोणाशी संपर्क साधला, कोणाशी संपर्क झाला, कोण तिच्या संपर्कात होतं हे देखील हे सर्व गोष्टी पाहण्यासाठी तिचा मोबाईल पोलिसांनी SITने ताब्यात घेतलेला आहे। पोलीस या सर्व गोष्टींचा SITच्या मार्फत चौकशी करत आहे। तरी सर्व प्रकार जर बघितला तर यामध्ये निदा खान हिला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर आता पुन्हा न्यायालयात पोलीस कस्टडी मागण्याची शक्यता आहे। न्यायालयाने तिला पोलीस कस्टडी देतं का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन इसाक कुरेशीसह अमोल जाधव, नवराष्ट्र, नवभारत, नाशिक।